brought to you by Puneet Balan Group and Maharashtra Tourism. मुंबई तक बैठक मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पुनीत बालन ग्रुप प्रस्तुत मुंबई तक बैठक, पॉवर्ड बाय MMRDA, महाराष्ट्र टुरिझम आणि सिडको. असोसिएट स्पॉन्सर सेंट अँजेलोज, अजिंक्यतारा फॅसिलिटीज आणि बेकविन. मुंबई तक बैठक मध्ये आज होणार आहे विचारमंथन. खरं तर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल हे असे लागलेले आहेत की सुरुवातीला वाटलं की आता सगळं तर वन साइडेड असेल, म्हणजे गेल्या 5 वर्षात जेवढ्या राजकीय उलथापालथी आपण पाहिलेल्या आहेत आता तसं काही नसेल, अगदी सगळं सुरळीत पार पडेल असं वाटत होतं. पण सत्ताधारी हे कॅमेरासमोर जरी आपल्याला हसतमुख पाहायला मिळत असले तरी सुद्धा कॅमेऱ्याच्या पलीकडे पडद्यामागे मात्र त्यांच्यामध्ये सुद्धा कुरघोड्या सुरू आहेत, कुरबुरी सुरू आहेत, अगदी नाराजी नाट्य आणि वाद सुद्धा सुरू आहेत. तर दुसरीकडे विरोधक हे अल्पमतात गेलेले आहेत, त्यामुळे ते सुद्धा काहीसे सुस्त मात्र आपल्याला जाणवत आहेत. खरं तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्रात खूप विकास करायचा आहे, अनेक गुंतवणुका सुद्धा ते आणत आहेत, पण म्हणून महाराष्ट्रातले शेतकऱ्यांचे प्रश्न काही सुटलेले नाहीयेत. शेतकरी आज सुद्धा हतबल आहे. लाडकी बहीण योजना आणली असली तरी सुद्धा महिलांचे प्रश्न सुद्धा अजूनही सुटलेले नाहीयेत. मराठीच्या भाषेचा मुद्दा सुद्धा अजूनही आहे. मराठीची गळचेपी होते का अशी भावना सुद्धा मराठी लोकांमध्ये असलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे ह्याच सगळ्या मुद्द्यांवर विचारमंथन करण्यासाठी आज आम्ही आयोजित केलेली आहे मुंबई तक बैठक, जिकडे प्रश्न हे केवळ राजकीय आरोपांपुरता मर्यादित नसतील तर जनहिताचे प्रश्न सुद्धा विचारले जातील. आजच्या या बैठकीची आपण सुरुवातच करणार आहोत महाराष्ट्राच्या नव्या नेतृत्वापासून. नुकतंच विधानसभा निवडणूक झालेली आहे, त्यामुळे जे पहिल्यांदा आमदार झालेले आहेत त्या सगळ्यांपासून आपण आज सुरुवात करणार आहोत. त्यांचं महाराष्ट्रासाठीचं विजन हे नेमकं काय आहे, त्यांना पुढचा महाराष्ट्र हा नेमका कसा पाहायचा आहे, महाराष्ट्राला इतका मोठा राजकीय वारसा लाभलेला आहे त्याच्यामध्ये त्यांना स्वतःची छाप कशी उमटवायची आहे, या सगळ्या संदर्भात संवाद साधण्यासाठी, त्यांच्यासोबत गप्पा मारण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सना मलिक, शेकापचे बाबासाहेब देशमुख आणि भाजपच्या स्नेहा दुबे यांना. त्यांच्याशी संवाद साधेल माझी सहकारी हर्षदा परब. आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. माझाच आवाज दाबण्याचा प्रयत्न झालेला आहे. तर ऍक्च्युली तुम्ही दोघं शेअर कराल, मी यांच्याबरोबर शेअर करते. सगळ्यात पहिले तर नवीन आमदार म्हणून तुमचं अभिनंदन. एक पहिला प्रश्न आहे, आपल्या रॅपिड फायरच्या आधी सुरुवात करूया. 3 अधिवेशन साधारण पाहिलेले आहेत तुम्ही. तुम्हाला काय वाटतं तुमचा परफॉर्मन्स कसा राहिला या 3 अधिवेशनात? छान राहिला. गेल्या 3 अधिवेशनापेक्षा या अधिवेशनामध्ये बोलण्याची संधी जास्त मिळाली आणि जी सगळी अधिवेशन काळात विधानसभेमध्ये जी आयुधं असतात, ज्या मार्गांनी लोकांचे प्रश्न आम्ही सभागृहात मांडू शकतो, तर त्या जास्त आयुधांचा वापर यावेळेला मला करता आला. म्हणजे औचित्याचा मुद्दा असेल, लक्षवेधी असतील, त्याच्यानंतर LAQs असतील, पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन असेल, तर अशा सगळ्या माध्यमातनं जास्तीत जास्त संधी मिळाली यावेळेला. सना? एक्सपिरियन्स खूप चांगला आहे आणि मी कधीही काहीच गोष्ट किंवा कोणतेही कार्य करण्याच्या वेळी माझ्या एक्सपिरियन्सपेक्षा मी का शिकली, त्यामध्ये माझं जास्त नॉलेज कसं एक्सपॅन्ड झालं, जास्त इन्फॉर्मेशन कशी प्राप्त झाली ती मी एक तपासतो. आणि या अधिवेशनला मला जास्त माहिती घेण्यासाठी माझी संधी भेटली आणि त्याच्यापेक्षा जास्त मला स्पीकरला आपण अप्रोच केलं की आम्हाला संधी द्या, तर त्या संधीमध्ये आपण काय बोलू शकतो, आपण प्रश्न विचारायचा कोणत्या पद्धतीने विचारू शकतो, हे सगळे जास्त मला या अधिवेशनमध्ये एक्सपोजर भेटलं. तर माझ्यासाठी प्रत्येक अधिवेशनला माझं असं वाटतं की ग्राफ वाढत चाललाय. अरे वा. बाबासाहेब? निश्चितच खूप चांगला अनुभव आहे आणि मागच्या 2 अधिवेशनामध्ये काही प्रश्नांची उकल नव्हती, ती मार्चपासून आत्तापर्यंतच्या
त्या कालावधीमध्ये मी प्रश्नांचा अभ्यास करून विधिमंडळामध्ये शेतकऱ्यांचे आणि माझ्या मतदारसंघातले विशेष करून तरुणांचे महाराष्ट्रातल्या काही प्रश्न असतील तर ते मांडण्याची मला चांगली संधी मिळाली. अधिवेशन सुरू आहे त्यामुळे अधिवेशनाचा सुद्धा प्रश्न झाला पाहिजे. अधिवेशनाच्या मध्ये किंवा सभागृहामध्ये कशाची जास्त भीती वाटते? भीती वाटते. अगदी थोडक्यात. भीती अशी वाटते की संधी मिळेल की नाही बोलण्याची. विरोधकांच्यासाठीच होतंय. नाही म्हणजे कसं असतं, आता आम्ही 288 पैकी आता मेजॉरिटी आहोत, त्याच्यामुळे आमचे सदस्य पण खूप आहेत, त्यामुळे त्या सदस्यांपैकी आम्हाला बोलण्याची संधी मिळेल का ती असते. आणि जे बोलतोय त्याचा उपयोग आपल्या मतदारसंघामध्ये होणं गरजेचं असतं, त्याच्यामुळे त्या अपेक्षा सुद्धा असतात. तर ती भीती एक थोडीशी मनामध्ये असते. मला जास्त भीती वाटत नाही कोणत्याही प्रकारची, पण आता माझा लँग्वेजवर माझा कंट्रोल, किंवा मी जेव्हा मराठीमध्ये बोलते तर बोलती हे जे माझा ग्रामॅटिकल मिस्टेक्स आणि एरर वाटते, आता भीती आहे वाटते? आता पण वाटते. कारण या अधिवेशनच्या आधी आता काय माझा आसपासचे लोक मेल जेंडरचे आहे आणि माझ्यासोबत ती मराठीमध्ये बोलते आणि जेव्हा ते बोलते ते तो असं वापर करते आणि मी पण तो असं वापर करायचं. नंतर माझ्या एक कलिगने मला सांगितलं, तुम्ही फिमेल आहे म्हणून तुम्ही ते सांगा. मी केले, मी आले, मी आलो नाही, असं वो आदमीच ऐसा मत बोलतो. तर तेव्हा मला कळलं. तर आता पण ते सोय आहे माझ्यासाठी, माझ्याकडे, की बा तो बोललं तर मी चुकून जेव्हा तो बोललं तर ते रेक्टिफाय करते. जेव्हा मी मराठीमध्ये बोलते तर भीती आहे माझ्याकडे की बाबा काही चुकून बोलले. आणि काय आहे, जेव्हा मी टेक्निकल काही लँग्वेजचा वापर करते तेव्हा ते मला इंग्लिश किंवा हिंदीमध्ये ते माझ्या माइंडमध्ये आहे, नंतर ते ट्रान्सलेट करायचं आहे आणि ते ट्रान्सलेशनचे जे ट्रान्झिशन पिरियड असते ना ते खूप जास्त असते. जेव्हा मी सभागृहात बोलते त्याच्यानंतर मी माझा व्हिडिओ कधी 1 तास 2 तास बघतच नाही. मला माहित आहे काहीतरी गडबड झालाय, पण ते स्वतःच भीती आहे मला. सुरुवातीला त्या म्हटल्या की भीती नाही वाटत आणि नंतर त्यांनी खूप सारी भीती सांगितली. नाही, फक्त लँग्वेजची. अच्छा, पण मग आता या अधिवेशनात आधी वाटायला लागली आहे का आता मराठी हिंदी असं वाद झाल्यामुळे? नाही, असं नाहीये. नाही ना? मराठी हिंदीच्या वाद मध्ये ते भीती आहे म्हणून नाही, पण ते लँग्वेजवर कंट्रोल नाही आहे त्याची भीती आहे. अच्छा बाबा. आणि फक्त बोलण्याच्या वेळी हा जेव्हा मी वाचत तेव्हा मला पूर्ण मराठीमध्ये काय लिहिलंय, काय रिपोर्ट आली आहे किंवा काय त्यांच्या बोलण्याचे उद्देश आहे ते पूर्ण मला समजतंय. पण बोलण्याच्या वेळी पण ते पण मला माहित आहे 1-2 अधिवेशन झालं की 1-2 वर्ष झालं आपण पब्लिकचं कम्युनिकेशन स्टार्ट केलं तर ते नक्कीच आपण ते पूर्ण कंट्रोल करून घेणार. आताही उत्तमच बोलताय की बाबासाहेब. स्वर्गीय आबासाहेबांची माझी नकळत तुलना होते. मनामध्ये भीती याची असते की आपल्याकडून कदापिही त्या सभागृहामध्ये असंविधानिक शब्द जाता कामा नये. स्वर्गीय गणपतराव देशमुखांनी ज्या पद्धतीने सभागृह चालवलं ती गरिमा आपल्याकडून जपली गेली पाहिजे. ह्याची एक आदरयुक्त मतदारसंघातल्या मतदारांची जी भावना आहे त्याची भीती असते, इतर कशाची नाही. बरं, आमदारकीमुळे प्रत्येकाचं काहीतरी सुटलं, म्हणजे बघितल्यावर आमदार झाल्यासारखं वाटतं, पण तुम्ही आमदार झाल्यामुळे तुमचं काय सुटलं आणि काय मिळालं? कोणी हा नाही आहे. तसं पाहायला गेलं तर राजकारणामध्ये जे पूर्ण वेळ आमच्यासारखे पुढारी किंवा नेते मंडळी राजकारणी ज्यावेळेस समाजकारण करतात त्यावेळेस त्यांचं पहिल्यांदा कुटुंब सुटतं. कारण कुटुंबाला, आई वडिलांना, आजी आजोबांना किंवा मुलांना, बायकोला आम्ही वेळ देऊ शकत नाही. आणि माझं पाहायला गेलं तर माझं कुटुंब आणि दुसरी महत्वाची गोष्ट, मी कार्डिओलॉजीचं शिक्षण घेतलेलं आहे तर वैद्यकीय क्षेत्र खूप मी मिस करतोय. अच्छा, माझ्यासाठी खरं खूप मोठा प्रश्न आहे, कारण मी गेले 20 वर्ष श्रमजीवी संघटनेचं सक्रिय काम करत होते, संघटनेची कार्याध्यक्ष पण होते आणि आता वसईची आमदार झाल्यामुळे एक वसई मतदारसंघामध्ये मी बांधली गेलेली आहे. त्याच्यामुळे जे 4 जिल्ह्यांमध्ये मी फिरायची, काम करायची, गोरगरिबांच्या अन्यायाविरोधात आवाज उठवायची, तर मला असं वाटतं ते काम थोडंसं कमी झालंय.
श्रमजीवी संघटनेचं किंवा लोकांसाठीच्या हक्कासाठीचं जे काम करत होती, पण आता एका विशिष्ट मतदारसंघासाठी म्हणून काम करते. त्यात तोही अनुभव वेगळा आहे आणि महाराष्ट्राची विधानसभेची सदस्य असल्यामुळे मला विधानसभेत येऊन त्यांचे प्रश्न मांडता येतात, तर ती एक चांगली गोष्ट झालेली आहे. सना. आमदार निवडून आल्याच्या नंतर आता आधीचं मी सांगते, जेव्हा मतदारसंघात काम करत होते तेव्हा ग्राउंड लेवलवर खूप माझं अटेंडन्स होतं आणि प्रेझेन्स होतं. पण निवडून आल्यानंतर अधिवेशनला एक पूर्ण महिना जात आहे, नंतर आपल्याला मीटिंग्स घ्यायला लागत आहे, मंत्रालयात जायला लागत आहे, हे सगळे करून नंतर फील्ड वर्कसाठी आपल्याला काम खूप कमी भेटतंय. त्याच्या जसं आमचे डॉक्टर साहेबांनी सांगितले की फॅमिलीचा वेळ, पर्सनल टाइम आणि फील्डवर टाइम, मीटिंगसाठी टाइम. काल सभागृहात आम्ही एक डिस्कशन केलं होतं, एक सभागृह स्थगित झालं होतं 5-10 मिनिटासाठी. आम्ही डिस्कस करत होतो की बाबा फक्त माइंड काम करताय आता. फिजिकल ऍक्टिव्हिटी जसं प्रेझेन्स आपल्या फील्डवर पाहिजे ते जास्त होत नाही. पण आपल्याला आता मॉन्सून चालू आहे, मॉन्सूनच्या नंतर फील्डवर आपण कसं परत ऍक्टिव्ह होऊ, कारण इलेक्शनच्या आधी 1-2 वर्ष आपण खूप फील्डवर फिरते, पण तसंच आपण लोकांसोबत फील्डवर फिरले, त्यांचा काय विषय आहे ते समजून घेणे आणि ते समजून घेण्यानंतर त्याचं समाधान कसं करायचं ते आम्हाला एक नवीन काय बोलतात त्यांना की एक चॅलेंज सारखं आहे आमच्यासाठी. कारण फील्ड, पर्सनल आणि होम तो आहेच आणि महिलांसाठी तर खूप मोठं चॅलेंज असते. कारण विवाहित महिलांसाठी तो बायको आहे त्याची एक जबाबदारी आहे, आम्ही आई आहे त्याची एक जबाबदारी आहे, फॅमिलीचं आहे, नंतर घर. आणि आपल्या इंडियन सिस्टममध्ये सर्वांना माहीत आहे मुलाचा जे देखभाल आहे कितीही कोणीही सुपरवाइज केलं तर मायन्यूटली तर आईलाच बघायला लागतंय. नंतर कुकिंगचा पण तुम्ही कितीही कुक ठेवा, शेफ ठेवा, पण किचनमध्ये जे मायन्यूट डिटेल्स आहे महिलांनाच बघायलाच लागतंय. आणि परत पूर्ण सिस्टम हाऊसमध्ये सकाळी विंडो ओपनिंग आणि रात्री डोअर क्लोजिंग हे दोघेच विषयी महिलालाच करायला लागतं. कारण ते असं आहे आणि मला पण ते आवडतंय. ठीक आहे, होममध्ये आय एम द क्वीन अँड वेन आय एम इन ऑफिस माय हस्बंड इज द किंग. तो ऐसा एक ऍडजस्टमेंट हमेशाच येतात अँड मला असं वाटतं की ते एक छान पद्धतीने चालतंय. पण ते घेऊन सोबत नवीन जिम्मेदारी, फील्डचं जिम्मेदारी, लोकांची जिम्मेदारी मी 5 वर्ष आधीच चालू केलं होतं. मी लोकांना खूप जवळतून बघितलंय तिकडे माझ्या मतदारसंघात. त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या सोबत जेवण करणे, त्यांच्या गळीचे पाण्याचे सगळे प्रश्न कसं करायचं ते होतं, एक चॅलेंज होतं, पण ते मी कव्हर केलंय. पण त्याच्या नंतर आता जे मीटिंगचा, मंत्रालयाचा, विधान भवनचा प्रश्न घ्यायचा आहे आपल्याला, त्यांच्या विषयावर बोलायचं आहे आणि कसं सॉल्व्ह करायचं, ते एक जे नवीन चॅलेंज आहे त्याला बॅलन्स करण्यासाठी एक मला पण ते बॅलन्सिंग जे स्किल आहे आता शिकवायला लागते. एक म्हणजे खरं तर सगळ्यांनीच माईक हातात घेऊयात म्हणजे आपलं पटकन काही प्रश्न होतील. अधिवेशनाच्या काळामध्ये नेते सुद्धा असतात समोर. मतदारसंघात आपण काम करतो, पक्षाचा नेता बघत असतो, पण अधिवेशनात सगळ्या पक्षांचे सगळे नेते असतात. ज्याची भीती वाटेल, दहशत वाटेल असा सभागृहातला नेता कोणता? पटकन कुणीही सांगा, पटकन. मला तर माझ्या पक्षाच्या वरिष्ठ अजितदादाचीच भीती वाटते. तसं सांगता येणार नाही, कारण भीती आपल्याला कोणीतरी दबाव टाकत असेल किंवा त्याचं आपल्यावरती काहीतरी नियंत्रण असेल, अशा लोकांची भीती वाटते. मी पक्षाचा एकमेव आमदार आहे त्याच्यामुळे स्वातंत्र्य आहे तुम्हाला अधिक. माझ्या बाबतीतही तेच म्हणाल की दहशत वाटण्यासारखं तसं ते व्यक्तिमत्व पण पाहिजे. आणि आमचे जे सगळे नेते आहेत त्यांची दहशत वाटावी असं कोणी नेते नाही, सगळे समजून घेणारे आहेत, चुकलं तर सांभाळून घेणारे आहेत. त्याच्यामुळे तशी भीती आणि दहशत कोणाची वाटत नाही. चला, मोकळं आहे वातावरण म्हणजे सभागृहात, म्हणजे एकट्या सनाजी सोडल्या तर. त्यामुळे आता हा पुढचा प्रश्न आहे ते म्हणजे की महाराष्ट्रातली न आवडलेली घटना कुठली? आता मागच्या काही दिवसांपासून घडलेली, अगदी तुम्ही आमदार होण्याच्या आधीची, पण सरकार बदलल्यानंतरची न आवडलेली घटना कोणती? अरे लगेचच विचारात पडलात सगळेजण. वैष्णी हगवणे केस मला नाही आवडले ते विषय. अच्छा, वैष्णवी हगवणे केस. ताईंनी म्हणाला तसं ती केस सर आहेच आहे, कारण की त्या केसवरती आम्ही महिला समितीचे सदस्य म्हणूनही त्या समितीत काम करतो.
पण दुसरी घटना आत्ताच जी घडली आहे, मी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे पण मांडली की आपल्या महाराष्ट्रामध्ये अजूनही छोट्या छोट्या मुलांची विक्री होतीये, त्यांच्याकडनं बालमजुरी करून घेतली जाते, बालकामगार, अमानवी त्यांच्यावरती अत्याचार होत आहेत आणि ती एका महिन्यानंतर ती केस नोंदवली जाते. म्हणजे जो प्रशासनाचा कुठेतरी संवेदनशीलता जी आहे ती कुठेतरी कमी आहे. आपलं नेतृत्व खूप संवेदनशील आहे, पण प्रशासनामध्ये जी संवेदनशीलता पाहिजे ती कमी झाली आहे. तर त्या गोष्टीचं वाईट वाटतं. बाबासाहेब, आमदार निवासामध्ये ज्या पद्धतीनं एखाद्या लोकप्रतिनिधीकडून ते कृत्य घडतं, हे त्या लोकप्रतिनिधीची गरिमा ढासळत नाही तर आम्हा सर्व लोकप्रतिनिधींची गरिमा ढासळते. हे कुणालाही न आवडलेलं घटना आहे. आता आपण थोडंसं वेगळ्या मुद्द्यांकडे येऊया, म्हणजे जिथे सविस्तर सुद्धा बोलता येईल. पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर जनरली तुम्ही जसं म्हटलात त्याप्रमाणे पक्षातनं सांभाळून घेतलं जातं किंवा मग मित्र पक्षातनं किंवा मग दुसऱ्या बाजूनं पण सांभाळलं घेतलं जातं. पण प्रशासकीय अधिकारी सांभाळून घेतले जातात का? ते खूप बदमाश असतात असं अनेक आमदारांचं म्हणणं आहे. म्हणजे अगदी मोठे मोठे नेते आणि मंत्री सुद्धा सांगतात. पण तुमच्या बाबतीतला तुमचा अनुभव काय, अगदी थोडक्यात? कसं असतं, पहिल्यांदा निवडून आल्यावरती आम्ही काय आहोत किंवा आमच्या कॅपॅसिटी काय आहेत एक लोकप्रतिनिधी म्हणून ते प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही माहीत नसतं. त्याच्यामुळे त्यांना आम्हाला गृहीत धरणं त्यांच्याकडनं होतं जास्त, की ह्यांना काय करतील किंवा ह्यांना काही माहिती नाहीये, आम्ही ह्यांना गुंडाळू शकतो, असा एक ॲटिट्यूड असतो. पण आता जसे जसे दिवस जातात तसं तसं त्यांनाही कळतंय की आम्ही काय करू शकतो, आमची कॅपॅसिटी काय आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं पहिले 6 महिने ते 1 वर्षभर हे प्रत्येकाला सिद्ध करणं स्वतःला हे असतंच चॅलेंज समोर. ऑफिसर्समध्ये पण एक कॅटेगरी आहे की एक खूप छान पद्धतीने काम करत आहे आणि दुसऱ्या खूप बदमाश आहे. आणि जे बदमाश आहे त्याला असं वाटतंय की जे नवीन लोकप्रतिनिधी निवडून आलेले आहे त्यांना जास्त माहित नाही. पण आता काय हळूहळू ते सगळे परिस्थिती चेंजवर चाललंय. कारण एखादा शिक्षित आमदार किंवा खासदार किंवा नगरसेवक निवडून आला त्याला जास्त वेळ लागत नाही. ते टेक्नॉलॉजीचा पण वापर करत आहे आणि त्यांच्याकडे एक इन्क्विजिटिव्ह नेचर असते. ते त्यांच्या वरिष्ठांना विचारते, ते त्यांच्या सोबत जे कलिग असते त्यांना विचारते, बाबा हे असं त्रास चालू आहे माझ्यासोबत, ते काय करायचं. तर आता जे हळूहळू ते चालू झालं आहे की बाबा ते चेंज येत आहे. पण आता पण असे काही अधिकारी आहे की कधी कधी ते एकच वॉर्डमध्ये, एकच ठिकाणी, एकच ऑफिसला गेल्या 6 वर्षपासून तिथे आहे. अच्छा. 3 वर्षाच्या नंतर त्याला बदलीचा वेळ असते, पण ते एक्सटेंड करून 6-7 वर्ष तिकडेच आहे. तर एखादं मला वाटतं जास्त असं चाललंय कारण मुंबईमध्ये, कारण माझं ऑपरेशनल टीम जे आहे पूर्ण जे सिस्टम आहे मुंबईमध्ये जास्त चालत आहे. तो मुंबईमध्ये बीएमसीवर असं आहे आणि मला वाटतं की नगरसेवक नाही आहे निवडून आलेला म्हणून ते जास्त प्रलंबित झालं आहे. नगरसेवक नाही आहे, ऍडमिनिस्ट्रेटर बसलाय आणि ऍडमिनिस्ट्रेटरला इतकं मोठं सिस्टमला वरती बसून बघून मतलब खूप सोपं नाही आहे. म्हणून ते एक मायन्युटली जे आपल्याला ऍडमिनिस्ट्रेशनवर काबू करायचं आहे, मला वाटतं नगरसेवक आलं तर ते एक सोपं होणार आणि मार्क पण काढणार. प्रत्येकाचे 2 वेगवेगळे अनुभव असतात, तसे माझी वेगवेगळे अनुभव आहेत. कारण वैद्यकीय क्षेत्रातून राजकारणात येताना, समाजकारणात येताना आणि स्वर्गीय आबासाहेबांच्या निधनानंतर मी राजकारणात पाऊल ठेवलं. तर मला मार्गदर्शन करणारे आणि माझ्या यशामागे असणारे काही अधिकारी आहेत आणि माझ्या यशामध्ये अडथळा आणणारे सुद्धा काही अधिकारीच आहेत. आणि बरेचशा डिपार्टमेंट्समध्ये रेड 2 पिक्चर आपण पाहिला असेल तर त्यामध्ये एक प्रामाणिकपणे रेड टाकणारा अधिकारी दाखवलेला आहे आणि एक एकदम खालच्या स्तराला जाऊन कशा पद्धतीने स्वतःच्या अधिकाराची गरिमा ढासळून तो काम करतो, त्या पद्धतीनं अधिकारी असतात. फक्त आम्ही आमदार झाल्यानंतर किंवा कुणीही लोकप्रतिनिधी झाल्यानंतर 2 नंबरचा जो रेड 2 मधला अधिकारी आहे त्याला कसं कंट्रोल करायचं हे आपण ठरवलं पाहिजे. ज्या पद्धतीने आम्ही सुशिक्षित लोकप्रतिनिधी निवडून येतो, प्रत्येकाला ज्याचे वीक पॉइंट्स माहीत असतात, त्या पद्धतीने आपण पावलं टाकले की आपल्याला त्रास होणार नाही. थोडा आता तुम्ही इतकं निवडणूक लढवून आलेला, तिघांनाही चांगलं बॅकग्राऊंड आहे, म्हणजे पॉलिटिकल घरामध्ये सगळ्या गोष्टी बघत सुद्धा आलेला आहात. पण एक एक करून म्हणजे ज्या पद्धतीचं तुमचं करिअर राहिलेलं आहे त्याच्यानुसार हा प्रश्न असेल. स्नेहाजींना पहिले ते म्हणजे की दोघेही आई वडील तुमचे हे सामाजिक क्षेत्रामध्ये होते.
असं असताना सुद्धा तुम्ही हिंदुत्ववादी विचारसरणी असलेल्या भाजप पक्षाची निवड ही का केलीत राजकीय कारकिर्दीसाठी? तर थोडासा वेळ लागेल, थोडा वेळ द्या या प्रश्नाचं उत्तर द्यायला. ऍडजस्ट करावं लागेल. कसं आहे, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आई बाबा 40 वर्षांपासून सामाजिक कार्यामध्ये होते. बाबा 2000 साली ह्यांनी पहिल्यांदा राजकारणामध्ये प्रवेश केला माझ्या वडिलांनी काँग्रेस पक्षामध्ये. तेव्हा 2004 मध्ये ते काँग्रेस सोडून त्यांच्या विचारांचे काही मतभेद झाले, ते शिवसेनेमध्ये आले. 2004ला ते पहिल्यांदा शिवसेनेमधनं निवडणूक लढले, जे प्रस्थापित आता तिथे होती बहुजन विकास आघाडी, त्यांच्या विरोधात इलेक्शन हरले. 2009 पर्यंत ते शिवसेनेतच होते. 2009ला जेव्हा पुन्हा उभं राहण्याची वेळ आली तेव्हा वसईमध्ये सर्व पक्षांनी मिळून, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, बीजेपी, असं महाराष्ट्रात कुठेच झालं नव्हतं. हे चारही पक्ष एकत्र येऊन त्यांनी बाबांना पाठिंबा दिला आणि बाबा अपक्ष उभे राहिले. ही महाराष्ट्रातली एकमेव केस होती त्यावेळेला आणि ते जिंकून आले. आणि त्यानंतर बाळासाहेब ठाकरेंचा स्नेह बाबांना लाभला होता. विधानसभेमध्ये आल्यावर सन्माननीय देवेंद्रजींचा आणि त्यांचा स्नेह वाढला आणि दोघांचीही प्रवृत्ती सारखीच अभ्यासू वृत्ती होती, त्याच्यामुळे त्यांचा स्नेह जास्त वाढला. आणि त्यानंतर 2014 नंतर आमच्या संघटनेने सुद्धा आणि बाबांनी हा नेहमी महायुतीला, म्हणजे शिवसेना आणि बीजेपी असा कल नेहमी त्यांच्या सोबत राहिला. कारण की एकूणच विचारसरणी बघायला गेलं, अभ्यासू वृत्ती, अन्यायाविरोधात आवाज उठवण्याची जी वृत्ती आहे, त्या सगळ्याचा कल घेऊन त्यांचा कल नेहमी भाजप आणि शिवसेनेकडेच होता. आणि मला जेव्हा इलेक्शनला उभं राहण्याची वेळ आली तेव्हा बघायला गेलं तर खरं देवेंद्रजी हे माझे आदर्श आहेत. कारण की तसे अभ्यासू व्यक्तिमत्व आपल्या आज महाराष्ट्रात खूप कमी आहेत. आणि मोदीजींचंही मी खूप मोठी फॅन आहे. त्याच्यामुळे जेव्हा बीजेपीचं संधी आली त्यावेळेला ती माझ्यासाठी सुवर्ण संधी होती. सुवर्ण संधी ओळखून तुम्ही भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला? मला ज्या दिवशी तिकीट मिळालं त्याच दिवशी मी बीजेपीमध्ये, त्याच दिवशी माझा बीजेपीमध्ये प्रवेश झाला होता. शिवसेनेचा ऑप्शन का नव्हता? कारण शिवसेना होती, एक नाही 2 ऑप्शन्स होते ती सीट होती ती बीजेपीला गेली वसईची. आणि मी म्हटलं तसं 2014 पासून श्रमजीवी संघटनेची मी पदाधिकारी होती. श्रमजीवी संघटना ही कायम महायुतीसोबत 2014 पासून राहिलेली आहे. त्यामुळे जेव्हा मला तिकीट देण्याचा निर्णय झाला तेव्हा मी बीजेपीला सीट होती, त्यामुळे मी बीजेपीत गेली. आणि साहजिकच माझं जे आदर्श नेतृत्व मी ज्यांना मानते त्यांच्याकडे पाहून बीजेपीचा निवड झाली, सुवर्ण संधी होती. सनाजींना प्रश्न आहे ते म्हणजे की आपला पक्ष हा सेक्युलर विचारसरणीचा पक्ष आहे आणि सध्या हा सेक्युलर विचारसरणीचा पक्ष हिंदुत्ववादी अशा 2 पक्षांबरोबर आहे. पण त्यातही भाजपकडनं किंवा भाजपच्या नेत्यांकडनं मोठ्या प्रमाणावर एका विशिष्ट समुदायाच्या बद्दल बोललं जातं, आक्रमक भाषा वापरली जाते आणि एक प्रकारे आपण असं म्हणूयात ते म्हणजे की हल्ला करण्याची सुद्धा शब्द वापरले जातात. अशा परिस्थितीमध्ये तुमच्या मतदारसंघात वावरत असताना तुम्हाला अडचण नाही का होत? आणि तुम्हाला जर ही अडचण होत नाही तर मग किंवा होते तर मग तुम्ही काय करता? निवडणूकच्या 2-3 महिन्याच्या आधी आम्ही ठरवलं की आम्ही दादांसोबतच असणार. आणि कारण असं होतं की अडचणीच्या वेळी मतदारसंघात जेव्हा मला स्वतःला खूप बारीकीने बघायला लागत होतं तेव्हा मला कुठे जायचं तर दादांकडे जायचं. तर मी, माझ्या वडील आणि आम्ही पूर्ण कुटुंब एकत्र बसून ते फायनल केले, बाबा आमच्यासोबत जे अडचणीच्या वेळी ठामपणे उभे होते त्यांच्यासोबत आपण राहणार. जेव्हा ही डिसिजन आम्ही घेतले तर आमच्या जवळचे खूप लोक आले आमच्या समोर आणि सांगितले, असा जे महायुतीच्या अलायन्समध्ये तुम्ही कॅन्डिडेट म्हणून उभे राहणार तर हे सीट तुम्हाला नुकसानजनक ठरवणार. तर आम्ही सगळं एकत्र सांगितलं, बाबा आम्हाला आमच्या कामावर खूप विश्वास आहे आणि लोकांसोबत आम्ही राष्ट्रवादीचे उमेदवार, महायुतीच्या, महाविकास आघाडीच्या असं कधीही समोर गेलं नाही. लोकप्रतिनिधी, तुम्ही निवडून दिलेला लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही तिकडे समोर गेलो आणि कोणतेही पक्षाचा, कोणतेही समाजाचा, कोणतेही प्रांतचा, कोणतेही भाषेचा वापर करणाऱ्या लोकांना आम्ही एक सोबत घेऊन तिकडे त्यांच्या समस्यावर समाधान करण्याची आमची गेल्या 5 वर्ष मी पण वडिलांच्या सोबत काम करत होते. आणि जेव्हा हे पूर्ण सिच्युएशन येते तो आम्ही दादांसोबत बसून आम्ही विचार केला की हे आता महायुतीचं अलायन्स केलंय आपण, पण
हे अलायन्समध्ये आपली विचारधारा कॉम्प्रोमाइज होणार का? तर त्यांनी सांगितलं आपण अजिबात सेक्युलर विचारधारावर कॉम्प्रोमाइज करणार नाही. आणि आम्ही 1-2 एक्झाम्पल पण दिलं की बाबा असं असं चाललं आणि तुम्ही आता पण महायुतीच्या अलायन्सवर आहे आणि सत्ताधारी पक्षाचा काही लोक असं बोलताय, पण बोला लॉ अनुसार नियम अनुसार जे काही कारवाई कोणाच्याही वर करायचा लागणार तर आम्ही निश्चित मतलब विदाऊट एनी इश्यू अँड विदाऊट एनी हर्डल ते करणार. कोणीही लॉच्या विरुद्ध गेला आणि बोलला ते आम्ही करणार. एक. दुसरा, आपल्याला निवडणूकच्या समोर आपण गेलं तर आपण काही प्रॉमिसेस करताय, मॅनिफेस्टो रेडी करताय आणि आपल्या वोटरला काय पाहिजे, आपल्या वोटरला कॉन्स्टिट्युशनल वाईज त्यांच्याकडे जे राईट्स आहे ते पाहिजे. वोटर लोकप्रतिनिधीला वोटिंग कशासाठी करताय, त्यांचा स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, त्याच्या अडचणी, त्यांचा काय विषय असेल तर त्या स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग इम्प्रूव्ह करण्यासाठी, अडचणीच्या समाधानासाठी आणि समस्याचा जे काय रेझोल्युशनसाठी ते आपल्याला वोट करताय. ते कॉन्स्टिट्यूशनला आपल्याला जे राईट्स दिली आहे, फ्रीडम ऑफ स्पीच आहे तर फ्रीडम ऑफ रिलिजन पण आहे, पण हे सगळे जे आपल्याकडे राईट्स आहे ते लिमिटेड आहे. आपल्यावर ते रिस्ट्रिक्शन म्हणून काहीतरी भाग घातलाय. तर ते तसं जसं आपला भारत चालतंय तसंच चालणार आहे. आणि वोटर म्हणून आता मी निवडून आले आणि वोटर माझ्याकडे हिंदूला मुसलमानने काय बोललं या मुसलमानने हिंदूंना काय बोललं किंवा कॅथलिक समाजावर काय अत्याचार झाला किंवा आपल्या SC समाजावर काय अत्याचार आहे, ST समाजाचा काय, ते नाही बोलते. हे सगळे जेव्हा अधिवेशनच्या आधी लोक येत आहे आम्हाला भेटायला, राष्ट्रवादी पक्षाचे एक आमदार म्हणून, ते सगळे सोशल समस्या वेगळे, सोशल इश्यूज ते अधिवेशनच्या आधीच निर्माण होत आहे जास्त वेळी. मी असं 3 अधिवेशन बघितलंय ते माझ्या एक्सपिरियन्सवर मी सांगते. पण मतदारसंघाचे जे विषय आहे ते प्रत्येक आठवड्या मी 2 दिवस तिकडे बसून मतलब रेझोल्युशन काढते आणि कधीही ते महायुतीचे आमदार आहे तुम्ही किंवा महाविकास आघाडीचे कोणत्या पक्षाचे कोणी काय बोलले ते कधीच आतापर्यंत काहीच हे असं माझ्या समोर आलं नाही. याच्यात नवाब मलिकांची मदत होते? ताई मला हा? एक बोलायचं नवाब मलिकांची मदत होते का तुम्हाला याच्यात? हो, नक्कीच होत आहे. कारण कुठेतरी मी अटकले तर मी त्यांना एक मेसेज फॉरवर्ड करते, बाबा हे आलं याच्यावर काय करायचंय, अच्छा. किंवा बोलते बाबा हे असं झालंय तर सांगते मला हे असं तुम्ही घेऊ शकते किंवा हे तुम्ही इग्नोर करू शकते, यावर बोलून टाळा, तुम्ही काहीच बोलू नये, या तुमचं जे आहे तुम्हाला काय वाटतं ते माझ्यासोबत डिस्कस करते. आणि डिस्कस करून आपण कसं आहे, मला वाटतं आता तो मला काहीच असं अडचण नाही झाला आणि ऊपरवाले से हम यही प्रार्थना करते हैं कि बिल्कुल भी ऐसी कोई समस्या आहे नाही. बाबासाहेब येते मी तुमच्याकडे. हा बोला ना. तुमच्यासाठी असा प्रश्न आहे ते म्हणजे की शेतीचे जे प्रश्न आहेत तर या प्रश्नांना सध्या सभागृहामध्ये फारसं स्थान मिळत नाही असं विरोधक म्हणतात आणि आपण जे सभागृह पाहतो त्याच्यात सुद्धा पाहायला मिळतं. बऱ्याच मोठ्या प्रमाणावर जो विषय उभा केला गेला पाहिजे होता, समोर आणला गेला पाहिजे होता, तो आलेला नाहीये. ग्रामीण भागातले आमदार म्हणून आणि विशेषत्वानं पक्षाचे एकमेव आमदार म्हणून आणि शेतकरी कामगार पक्ष असंच तुमच्या पक्षाचं नाव आहे म्हणून तुमची अडचण वाढते का अशा परिस्थितीमध्ये? आणि तुम्हाला असं वाटतं का की सरकारकडनं याच्यावर न्याय नाही होत आहे? निश्चितपणे हे सरकार सद्य परिस्थितीमध्ये सर्व बाजूनी विचार करणारं सरकार आहे. कोणतंही सरकार आलं, कोणत्याही विचाराचं असेल, महाविकास आघाडी किंवा महायुतीचं सरकार असेल तर ते त्या सरकारचा मुख्य घटक हा शेतकरी बांधव असतो. आज विधिमंडळामध्ये विरोधी बाकावरचे जरी लोकप्रतिनिधी कमी असले तर निश्चितपणे त्यांचा तो आवाज शेतकऱ्यांच्या प्रतीचा आवाज जनतेपर्यंत निश्चितपणे पोहोचवण्यासाठी सर्वजण प्रयत्न करतात. ज्या शेतकऱ्यांच्या अडीअडचणी आहेत, म्हणजे सरकारने विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी 7/12 कोरा करण्याचं आश्वासन दिलं आणि निवडणुकीनंतर सरसकट कर्जमाफी देणार होते, ती दिलेली नाही. ज्या पद्धतीनं दुधाला अनुदान मिळालं पाहिजे किंवा फळाचे जे फळ बागायतदार असतील, द्राक्षे असेल किंवा डाळिंब असेल, माझ्या मतदारसंघातला विषय घेतला तर 2021च्या पूर्वी माझ्या मतदारसंघामध्ये जवळजवळ 4 ते 5 हजार कोटीचा टर्नओव्हर व्हायचा शेतकऱ्यांच्या, डाळिंब पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांचा. आज ती परिस्थिती 300-400 कोटीवरती आलेली आहे. आणि
पूर्वीचं सरकार फळ खराब झाल्यानंतर तेले असेल किंवा मर रोगामुळं तर त्याच्यासाठी अनुदान द्यायचं. आत्ताचं सरकार त्याच्याकडे त्या गांभीर्याने पाहत नाही. अशा बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या अडीअडचणी आहेत. दूध उत्पादक शेतकरी आज अडचणीतून जातोय. काही अनुदान या सरकारने सुद्धा दिलं, पण काही दूध उत्पादक शेतकऱ्यांचं अनुदान अजून पोहोचलेलं नाही. माझ्या मतदारसंघातला चारा छावणीचा प्रश्न आहे. ज्या मुक्या जनावरांना एप्रिल 2019 ते ऑक्टोबर 2019 पर्यंत जे शेतकऱ्यांचं मुक जनावर म्हणजे त्याच्या मुलाप्रमाणे त्यांना वाढवतात, त्याचा सांभाळ करतात. आज भाई जयंत पाटील साहेबांनी 4 वेळा अधिवेशनामध्ये लक्षवेधी लावली. मी काल तिसऱ्यांदा निवडून आल्यानंतर 30 लक्षवेधी लावली. 33 कोटीचं अनुदान आहे, जे की माझ्या मतदारसंघातलं सांगोला, मंगळवेढा, पंढरपूर, मोहोळ या 4 तालुक्यातलं आहे. राज्यातल्या इतर ठिकाणच्या चारा छावणीचं अनुदान मिळालं, पण आमच्या जिल्ह्यातल्या ह्या 4 तालुक्यातलं अनुदान मिळालेलं नाही, ज्यांनी की ती मुकी जनावरं कर्ज काढून जगवली. आज ते चारा छावणी चालक अडचणीत आहेत, कारण त्यांच्या मुलींचं लग्न आहे, एखाद्याला चांगलं शिक्षण द्यायचं आहे, परदेशात पाठवायचं आहे, त्यांच्याकडे पैसे नाहीत. याकडे सरकारने गांभीर्याने बघणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. स्नेहाजी, तुम्हाला मगाचा एक मुद्दा ऍड करायचा होता, तो अगदी क्विक, कारण आपल्याला एक प्रश्न घ्यायचा आहे महत्वाचा. तुम्ही म्हणालात की मगाशी मला विचारताना की हिंदुत्ववादी भाजप का निवडली, हां. तर मी त्या हिंदुत्ववादीकडे येते की आपण हिंदुत्व जेव्हा म्हणतो, म्हणजे मी समाजवादी विचारातनं मोठी झालेली मुलगी आहे, पण जेव्हा आपण एका नेतृत्वाकडे बघून पक्षात प्रवेश करतो, पण बीजेपीमध्ये आल्यानंतर मी ज्या विचारांमध्ये वाढली, अंत्योदयाचा विचार, राष्ट्रीयत्वाचा विचार, राष्ट्रप्रथम विचार, लोकहिताचा विचार, हाच बीजेपीचा विचार आहे. आणि हेच हिंदुत्ववादी आपण जे म्हणतो ना, हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीयत्व, हे जे सगळं आहे, तर ह्या पण मग विशिष्ट सगळ्याला बघून धर्माच्या विरोधामध्ये कशा पद्धतीनं विधानं केली जातात की जाऊन विरोधात- मारेन, त्यांच्या धर्मस्थळामध्ये जाऊन मारेन, अशा पद्धतीची येणारी विधानं ही कुठल्या बघा, राष्ट्रीयत्वात स्वतःच्या येतात? धर्माचा सन्मान करणं, पण मग हे दुसऱ्याच्या धर्माचा अपमान धर्मनिरपेक्षतेमध्ये करणं हे पण हे- तितकं योग्य नाही, नाही ना. ते योग्य हिंदुत्व नाहीच जर का आहे. सर्वसमावेशी आहे, तर मग ही भूमिका कुठून येते? आणि अशा पद्धतीची विधानं जसं सनाजी म्हटल्या त्याप्रमाणे अधिवेशनाच्या आधीच होतात. पण हे तर एखादी व्यक्ती जेव्हा विधानं करते त्यावेळेला ती पार्टीची विचारधारा आहे असं आपण म्हणू शकत नाही. मी म्हटलं तसं पार्टीची हिंदुत्ववादी विचार, तुम्ही मला विचारलात की हिंदुत्ववादी पक्षाकडे का आला, म्हणून मी तुम्हाला म्हणते की हिंदुत्ववादी जेव्हा आपण म्हणतो तेव्हा मला जो हिंदुत्ववाद कळला बीजेपीचा, तो मी तुम्हाला सांगते की अंत्योदयाचा विचार, राष्ट्रीयत्वाचा विचार, आणि तोच विचार घेऊन मी मोठी झाली होती. त्यामुळे ह्या दोघांमधलं हे साम्य आहे असं मला वाटतं. खरं तर आता या विषयावर बोललं नाही तर तो म्हणजे असं होईल की न्याय नाही मिळाला त्या विषयाला. मराठी आणि हिंदीचा मुद्दा मोठा आहे महाराष्ट्रामध्ये. आपल्याकडे फार मिनिटं कमी आहेत, तर अगदी क्विक की एखाद्या भाषेच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि विशेषत्वानं मराठीच्या संदर्भामध्ये आंदोलनं करावी लागतात आणि मराठीच्या स्वाभिमानासाठी जगडावं लागतं, तर हे महाराष्ट्रातले आमदार म्हणून, मराठी बोलणारे आमदार म्हणून तुम्हाला कसं वाटतं स्नेहाजी? बघा, हिंदी आणि मराठी जो काही हा वाद निर्माण झालेला आहे, तर त्यामध्ये माझं स्पष्ट मत हे आहे की महाराष्ट्रामध्ये मराठीला प्राधान्य हे दिलंच पाहिजे, मराठीला ऑप्शन असूच शकत नाही. दुसरी गोष्ट झाली हिंदीची, तर आपल्याकडे महाराष्ट्र म्हणा किंवा महाराष्ट्रातले जे मेट्रोपॉलिटन सिटीज, आज गावांमध्ये गेलं तर मराठीचंच प्रभुत्व आपल्याला दिसतं. जे मेट्रोपॉलिटन सिटीज आहेत तिथे सगळ्या प्रांतांमधली लोक येऊन राहत आहेत, आणि मग त्यांना कॉमन भाषा कोणती, तर ती हिंदीची भाषा निवडली जाते. तर त्यामुळे हिंदीलाही विरोध करणं हे सुद्धा मला पटत नाही. आपल्या भाषेचा सन्मान असायलाच पाहिजे. जसं आपण खाली साऊथमध्ये जातो, केरळ, कर्नाटकमध्ये जातो, त्यांना आपल्या भाषेचा प्रचंड अभिमान आहे, तसाच आपल्यालाही असायला पाहिजे. पण दुसऱ्या भाषेचा द्वेष करू नये आणि त्यावरनं पण तिथे सुद्धा ते राजकारण पेटवू हिंदीला नये. अलाव नाही करत आहे. माझं म्हणणं आहे की इथे आता जास्त आपण तिथे इंग्लिश बोलतात, तिथे जर तुम्हाला इंग्रजी इथेही हां, बोलतात. तिथे इथेही इंग्रजी आपण बोलतात. सक्तीचं हो. केलंय. म्हणून मी म्हटलं की आणि जो भाषा शिकण्याचा जो मुद्दा आहे, भाषा कोणती बोलतोय ह्यापेक्षा आपल्या मुलांनी कोणत्या भाषा शिकाव्यात ह्यापासनं हा वाद सुरू झाला.
तर जे आपण म्हणतो की जितके लहान आहोत आपण असतो तेव्हा जितक्या भाषा आपण आत्मसात करू शकतो तेवढ्या केल्या पाहिजेत. आपण ज्यांना आदर्श मानतो संभाजीराजे, त्यांना 14 पेक्षा जास्त भाषा येत होत्या. ते लहानपणापासूनच शिकले म्हणून त्यांना ते यायला झालं. तर आपल्या मुलं सुद्धा जर ज्ञानी बनायची असतील, त्यांना सुद्धा पूर्ण जगभरामध्ये जाऊन जर त्यांना काही काम करायचं असेल, त्यांना एक्सप्लोर करायचं असेल, तर त्यांनाही भाषा आल्या पाहिजेत सगळ्या. हा माझा मुद्दा आहे. आणि माझ्या बाबतीत जर तुम्ही म्हणाल तर मी माझं सासर उत्तर भारतीय, माझी मुलं आज अस्खलित मराठीही बोलतात आणि त्यांच्या आजी आजोबांशी म्हणजे पेरेंटल आजी आजोबांशी हिंदीही चांगलं बोलतात. गावी गेली तर भोजपुरी बोलतात, इथे गेले तर मालवणीही त्यांना अरे समजतं. वा. त्यामुळे सगळ्या भाषा शिकणं हे मुलांसाठी गरजेचं आहे आणि ते त्यांनी शिकलं पाहिजे. मराठीला प्राधान्य देणं महाराष्ट्रामध्ये हे एक अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. पण आपण सेकंड लँग्वेज कोणती ठरवू ते मला वाटतं इंडियामध्ये आपण सेकंड लँग्वेज सारखं आता काहीच नाही. कारण आपण नॉर्थला गेलं तर हिंदी जास्त चालते आणि साऊथला गेलं तर इंग्लिश जास्त चालते कम्युनिकेशनसाठी, स्टेट वाईज कम्युनिकेशनसाठी. तर ते ऑप्शनल ठेवायचं. मला वाटतं ऑप्शनल ठेवा. कोणाला हिंदी निवडायचं तर हिंदीचा निवड करून द्या, कोणाला इंग्लिश निवडायचं तर इंग्लिश निवड करू द्या. पण कोणालावर ही कोणतीही भाषा कंपल्सरी करू नका. कारण त्यांच्या आई वडिलांना जास्त माहिती असेल की माझा मुलगा किंवा माझा मुली पुढे त्याला कोणती भाषा. कारण आता माझ्या घरात मी बाहेर आले की मराठीमध्ये बोलते, माझ्या कामाला गेले तर इंग्लिशमध्ये बोलते, पण घरी मी हिंदीमध्ये बात करते. माझ्या वडिलांचे, माझ्या आईसोबत, माझ्या मुलींसोबत, माझ्या नवऱ्यासोबत, माझ्या बहीणसोबत मी फक्त हिंदीचा वापर करते. तर आपण स्वतः ते ऑप्शन आपल्यासाठी ठेवू आणि ते कोणालाही मॅन्डेटरी करू नये असं माझं मत आहे. मातृभूमीचा आदर असणं गरजेचं आहे, मातृभाषेचा आदर असणं गरजेचं आहे. आणि ज्या पद्धतीनं आपण ज्या भागात जातो, मी छत्तीसगडला 1.5 वर्ष एका सेवाभावी संस्थेसोबत वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम केलं, तर त्या ठिकाणी मी छत्तीसगडी भाषा शिकलो. काही दिवस मी गडचिरोलीत डॉक्टर राणी बंगाने अभय बंगांसोबत होतो, तर त्या ठिकाणी माडिया गोंड शिकण्याचा मी प्रयत्न केला. मी 3 वर्ष DNB कार्डिओलॉजीचं शिक्षण हे कोलकात्यात घेतलेलं आहे, तर त्या ठिकाणी मी अस्खलित बेंगोली भाषा बोलत होतो. तर निश्चितपणे ज्या भाषा आपल्याला आवडतात त्याचा आदर केला पाहिजे. ज्या प्रदेशात गेल्यानंतर त्या भाषेच्या माध्यमातून कम्युनिकेशन होतं आणि आपली कामं होतील, तर ती भाषा बोलणं त्या त्या ठिकाणी गरजेचं असणं मला वाटतं. खरं तर आपली वेळ संपलेली आहे, पण मुंबई तकचे संपादक साहिल जोशी यांना एक प्रश्न आहे. मला एक छोटासा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही मगाशी हर्षदाने त्याचा उल्लेख पण केला असेल आणि तुमच्या बोलण्यात पण आला असेल, तुमच्या तिघांची नाळ जुळली आहे कुठेतरी. कारण तुम्ही तुमचे वडील, आई वडील किंवा ते एका विशिष्ट विचारसरणीतनं आलेले होते. विवेक पंडित, नवाब मलिक आणि गणपतराव देशमुख हे डाव्या विचारसरणीचे आहेत आणि आता तुम्ही वेगवेगळ्या पक्षामध्ये आहात. तर तुमचं आपापसात कधी असं जुळतं का त्याच्यामध्ये की अरे आपण आपलं मूळ एकाच ह्याच्या वेगवेगळ्या पक्षात जरी असतील तरी सुद्धा एक. आणि दुसरं, मी अनेकदा असं बघितलेलं आहे की जे पहिल्यांदा आमदार झालेले असतात त्यांचा एक क्लब बनतो प्रत्येक विधानसभेत, लोकसभेत. तसं पण तुमचं काही बनलंय का असा फर्स्ट टाइम आमदारांचा क्लब? आमचं जुळतं आणि आम्ही पहिल्यांदा निवडून आल्यामुळं आम्ही शोधत असतो की आपल्यासारखा कोण इतर आहे जो पहिल्यांदा निवडून आलेला आहे. त्याच्याकडे जाऊन बसतो आम्ही. त्यांनी त्यांच्या भागामध्ये केलेली कामं असतील किंवा एखादा अजेंडा घेऊन पुढे जात असताना कशा पद्धतीने काम करता याची विचारांची देवाणघेवाण होते. आणि सभागृहामध्ये, त्या विधानसभेच्या सभागृहामध्ये गेल्यानंतर विचारधारा ही प्रश्न उत्तर किंवा इतर ठिकाणी ज्यावेळेस प्रश्न निर्माण होतात त्यावेळेस होते, पण इतर वेळी सर्वजण हसत खेळत आपापले सुसंवाद साधत असतात. काही सिमिलॅरिटीज आहे. आता मी आणि डॉक्टर बाबासाहेबजी आम्ही आसपासच बसते. तर काही मेडिकल किंवा तसं इश्यू आलं तर डॉक्टर साहेब तुम्ही जरा आम्हाला काही गायडन्स द्या, त्यामध्ये काय होऊ शकते. त्याच्या खाली मुंबईचा किंवा अर्बनचा काही विषय आला तर ते मला विचारताय की काय होऊ शकते आणि काय मतलब आपण काय सजेस्ट करू शकते. आणि त्यांच्यासोबत आता मी आणि ताई महिला कमिटीमध्ये आहे, महिला बाल कल्याण कमिटीमध्ये. तर त्यामध्ये काही डिस्कशन असते. त्याच्यानंतर आम्ही लॉबीमध्ये बसले किंवा कधी भेटले जेवणाच्या वेळी, चहाच्या वेळी, तेव्हा आम्ही ते डिस्कस करते. पण सिमिलॅरिटीज वेगवेगळ्या कलिग सोबत वेगवेगळ्या आहे.
आहे. पण नवीन आमदार म्हणून तुम्हाला संधी भेटली का? तुम्ही कधी बोलणार? तुमचा प्रश्न लागला का? तुमच्या लक्षवेधी झाली का? तुम्ही काय बघताय आता? आजचं तुमचं काय आहे शेड्यूल? तर निधी भेटली का? हे पण एक विषय आहे. तो संधी आणि निधी हे दोघे विषय खूप गाजत आहे आमचं नवीन लोकांचं, नवीन जे आमदार आहे त्यामध्ये. आणि जे एक टर्म आधीचे जे आमदार आहे त्यांच्या सोबत आम्ही जास्त जेल करू शकतो आणि आमचा अनुभव जास्त दूर नाही आहे त्यांच्यावर. तर ते आम्हाला गाईड करताय की तुम्ही हात वरती बटन दाबा, हात वरती किंवा संधीसाठी तुम्ही आवाज उचला, नाही तर तुम्ही असंच बसलाच राहील. तर असं एक गँगअप चालूच झालाय की बॉन्डिंग. मला असं वाटतं की हे जे लास्ट बेंचेस असते ना ते बॉन्डिंग जास्त गट असते. तर ते एक खूप छान एक्सपिरियन्स असते मला वाटतं. तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे की विचारधारा एक आहे म्हणून बॉन्डिंग आहे का, किंवा फर्स्ट टाइमर्स आहात म्हणून बॉन्डिंग आहे का? तर मला असं वाटतं विधानसभेमध्ये आतमध्ये गेल्यावर आमदार हे आपले, आणि जास्त फर्स्ट टाइमर्स आणि सिनियर्स सुद्धा जेव्हा प्रश्न विचारतात, प्रश्नोत्तराचे तास असतात किंवा लक्षवेधी असतात, तर आपले आपले पक्ष बाजूला ठेवून जे लोकांच्या न्यायाचे जे प्रश्न आहेत ना त्यावरती सगळेजण एक होताना मला दिसत आहेत. आता सुद्धा एक सन्माननीय सदस्य संजय उपाध्यायजींनी एक प्रश्न गेल्याच वेळेला लक्षवेधी मांडली होती आणि त्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी सगळ्या आमदारांनी, विरोधी पक्ष आणि सत्ताधारी सगळ्यांनी मिळून लावली. म्हणून मी म्हटलं त्याप्रमाणे की जे न्यायाच्या गोष्टी आहेत तिथे सगळेजण आपले पक्ष आणि विचारधारा सोडून सगळेजण एक होतात लोकांसाठी, असं मी चित्र पाहते. खूपच छान गोष्ट आहे ती. अशा पद्धतीची एकी असली पाहिजे आणि हीच खरं तर राष्ट्रीयत्वाची कल्पना सुद्धा आहे. धन्यवाद बाबासाहेब, धन्यवाद सनाजी, धन्यवाद स्नेहाजी.